कत्तलखान्यावर छापा, 80 किलो गोमांसासह एकाला अटक. महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही शहरामध्ये गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या एका इसमावर कॅम्प पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भिंगार येथील अलमगीर परिसरामध्ये रविवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकून 80 किलो गोमांसासह एका आरोपीला रंगेहात पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार अलमगीर मद्रसा समोरील जमजम किराणा दुकानाशेजारी असलेल्या एका गाळ्यामध्ये गोवंशाची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 16,000 रुपये किमतीचे 80 किलो गोमांस आणि मांस कापण्यासाठी वापरलेले लोखंडी सत्तूर असा एकूण 16,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप विजय झरेकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी फैजान शफीक शेख वय 20 राहणार सदर बाजार भिंगार या आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विकण्याच्या उद्देशानं तो ताब्यात बाळगताना मिळून आला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शाहिद सलीम शेख या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.